मनोज जरांगे पाटील यांच्यावर सातत्याने टीका करणारे गुणरत्न सदावर्ते तसेच नितेश राणे यांच्या विरोधात सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी कोपरगावात तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलन दरम्यान समाज बांधवांनी सदावर्ते आणि राणे यांच्या प्रतिमा गाढवाच्या गळ्यात टांगून निषेध नोंदवला। त्यांना गाढवाची उपमा देत समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल कठोर शब्दात विरोध व्यक्त करण्यात आला। आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते की हे दोघे नेहमीच मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करतात, धमक्या देतात आणि मराठा समाजाचा अपमान करतात, त्यामुळे आम्ही हा तीव्र रोष व्यक्त करीत आहोत। यावेळी संतप्त मराठा बांधव मोठ्या संख्येने शहरात जमले होते। जोरदार घोषणाबाजी करत समाज बांधवांनी सदावर्ते आणि राणे यांच्या विरोधात आपला संताप व्यक्त केला। आंदोलनकर्त्यांनी पुढे इशारा देत स्पष्ट केले की आम्ही लवकरच मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनासाठी उतरणार आहोत। दम असेल तर पुढे येऊन दाखवा। गेल्या 8 दिवसापासून हे दोन गाढवे, एक ते नारायण राणेचं आणि एक ते सदावर्ते, या हरामखोरांना ना आताच सांगतो इथं काय दम आहे ना, तो आता आम्ही मुंबईला येणार आहे, तिथं तुमच्या काय दम आहे तो तिथं दाखवायचा आता आम्हाला। एक तर तू जीप छाट, नाही तर आम्ही तुझी छाटतो, तर तू आमची छाटून दाखव। आता तुला तिथे येऊन दाखवतो। त्या नारायण राणे ना, त्याचं ते बेन ते कोंबडी चोर आहे ना, ते हरामखोर, त्याला जरा समजून सांगा। आणि माझं शिंदे साहेबाला आणि अजितदादाला एकच सांगणं आहे, त्या दोन हरामखोरांना तुम्ही समजून सांगा। आणि ते एक आणलं ते कोण, ते हाकिका बुके, तो हरामखोर, त्याला कोणी विचारित नाही, काहीच नाही। हे माझल्यावानी करून राहिले, यांना कुठेतरी थांबवा। आता मुंबईत आज आम्ही इथून निघणार आहे। हा सदावर्ते जिथे भेटेल ना, तिथे याला आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही। आज आमचं ठरलेलं आहे, भरत भाऊचं आमचं विनय भगत आहे, त्याच्यानंतर शिंदे साहेब आहे, राजू भाऊ शिंदे, अमित आढाव आहे, विजू जाधव आहे, आम्ही सगळे या ठिकाणी जमलेलो आहे। आणि आम्ही संध्याकाळी निघणार आहे। या हरामखोरांचा बेत पाहायला तिथं दाखवतो आता तुम्हाला आम्ही, तिथं जे काय होईल ते पाहून घेऊ। आता जय हिंद, जय महाराष्ट्र। या महाराष्ट्रात नाही, संपूर्ण भारत देशामध्ये मराठा समाज आजपर्यंत जगण्यासाठी संघर्ष करत आला। इतिहास सगळ्या गोष्टींना साक्ष आहे। मराठा समाजाने कधी कुठल्याही समाजाचं द्वेष केला नाही। आरक्षण मागण्यासाठी आज समाज झगडतोय, संघर्ष करतोय। त्यासाठी खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर मनोज दादा जरांगे पाटील हा एक आशेचा किरण दिसला। मनोज दादाच्या रूपानं महाराष्ट्रामध्ये हे आरक्षण घेण्यासाठी, आरक्षण मागण्यासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला। खऱ्या अर्थानं ते या मराठा समाजाचे क्रांती सूर्य आहेत। हे आमचे मनोज जरांगे पाटील कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पत्र्याच्या घरामध्ये राहणारा माणूस, त्या माणसाने महिनाभर पाण्याचा त्याग केला, जेवणाचा त्याग केला। कोणासाठी केलं? फक्त मराठा समाजासाठी केलं। पण आज लाज वाटते, या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये अनेक मराठा समाजाचे आमदार आहेत, देशामध्ये सत्तेमध्ये सुद्धा मराठा समाजाचे खासदार आहेत, पण फक्त मताच्या लालचेसाठी आपल्या मराठा समाजाला का आरक्षणापासून तुम्ही वंचित ठेवतायत? म्हणून या सगळ्या गोष्टींचा जाब विचारण्यासाठी मागं सुद्धा या महाराष्ट्राशी गद्दारी केलेले एकनाथ शिंदे, त्यांनी सुद्धा फसवलं। आरक्षण देतो म्हणून सांगितलं, सर्वांच्या समोर शिवरायांची शपथ घेतली, शिवरायांसमोर ते नतमस्तक झाले, पण आरक्षण देण्यापासून वंचित ठेवलं, सगळ्या मराठा समाजाला फसवलं। असा तो नीच माणूस। त्याच्यानंतर आता जरांगे पाटील, आता खऱ्या अर्थानं मराठा समाज पेटून उठलाय। मागच्या वेळेस फसवलं गेलं, पण आता हे जे काही पिल्लावळ आता अनिल भाऊंनी सांगितलं, सर्कस मधले जोकर, 2 बुटक्यांचा तो बुटका, तिसरा बाप, लाज वाटते। मराठा समाजाच्या नावावर तुम्ही कलंक आहे। तुम्हाला सुद्धा मराठा समाजाचं म्हणून घ्यायला मला लाज वाटते। तुम्ही सांगता मनोज जरांगेंची चीप छाटणार मुंबईत आल्यानंतर? खरंच जर तुम्ही तुमच्या आईच्या पोटचे असाल ना, फक्त जरांगे पाटलाला आडवं होऊन दाखवा। तुम्ही कुठल्या पंथासाठी भांडताय, तुम्ही कुठल्या त्या मुख्यमंत्र्यासाठी भांडताय, आम्हाला घेणं नाही। तुमचं राजकारण तुम्हाला लक लाभो, पण आमच्या मराठा समाजासाठी जो मराठा मुंबईमध्ये येणार आहे त्याला चितवणीखोर भाषेत तुम्ही बोलू नका। खऱ्या जर अर्थाने बघितलं तर देशाचं सैन्य सुद्धा कमी पडेल इतका समाजात चिडलेला आहे। पण लाखोंचे करोडोंचे मोर्चे निघून सुद्धा आम्ही संयमाने केलं। रेकॉर्ड ब्रेक झालंय, कुठेही दगडफेक नाही, कुठेही गालबोट नाही। आता तो तिनपट, तो दरेकर सत्तेमधला, तो सुद्धा मनोज जरांगेंना खालच्या भाषेत बोलतो।
ती चित्र वाघ बाई कशा करता वळवळ करता अहो, ज्या पक्षानं तुम्हाला मोठं केलं त्या पक्षाच्या तुम्ही झालं नाही. तुम्ही कशा करता मराठा समाजाबद्दल बोलतात. आमच्याकडे सुद्धा आई जिजाऊच्या लेकी आहेत, त्या सुद्धा कुठल्याही खालच्या भाषेत जाऊन बोलू शकतात, पण ती आमची मराठा समाजाची संस्कृती नाही. आम्ही शिव्या देण्यापेक्षा ना समोर आल्यानंतर थोबाड झोडण्याचं काम आमचा मराठा समाज करतो. छत्रपतींनी आम्हाला ते शिकवलंय. पण 18 पगड जाती 12 बलुतेदार यांना घेऊन आम्ही आजपर्यंत चालत आलो. कुणाच्याही ताटातलं आरक्षण आम्ही ओरबडणार नाहीये. कुणाच्याही ताटातलं आम्हाला आरक्षण नकोय. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे. त्यासाठी आम्ही 29 तारखेला मुंबईत येतोय. तो जोकर, तो सदावर्ते लायकी नसताना कुत्र्यासारखं भुकतो मनोज जरांगे पाटलावर. बाबा तू गुबडाची जात आहे रे. कुठं तू चष्मा घालतो, कुठं तुझे केस, तू कुठल्या लाईन दोरीत बोलतो, तुझी लायकी नसताना जरांगे पाटलावर बोलतो. तू असं बोलण्या कॅमेरा समोर बोलण्यापेक्षा आणि सुरक्षा घेऊन बोलण्यापेक्षा एखाद्री आमच्या मराठा समाजाच्या युवकासमोर येऊन बोलून दाखव, तुझ्या जर हिंमत असेल तर. नितेश राणे, हाके, दरेकर आणि तू सदावर्ते, तुम्हाला चौघांना आणि तू चित्राबाई, बाई नका करू वळवळ. आम्ही महिलांचे खऱ्या अर्थाने छत्रपतींनी आम्हाला शिकवलंय महिलांचा आदर करा. पण तीच जर महिला आमच्या मराठा समाजावर येत असेल ना, मग तू काय, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही. जो आम्हाला अडवईल त्याला आम्ही आडवा करू. आम्ही आमच्या हक्काचं मागतोय. हक्काचं मागण्यासाठी सुद्धा आम्ही लोकशाहीच्या विरोधात जात नाहीये, लोकशाहीच्या पद्धतीने मागतोय. तुम्ही सगळी लोकशाही मोडीत काढली सत्ताधाऱ्यांनी. फार केंद्रापासून फार न्याय व्यवस्था सगळं तुमच्या खिशात आहे. केंद्राच्या हातात खऱ्या अर्थानं आरक्षण देण्याचा अधिकार आहे. का फसवतात? देवेंद्र फडणवीस साहेब 2दा मुख्यमंत्री झाले, एकदा तुम्ही उपमुख्यमंत्री झालेत, आता पुन्हा तुम्ही 3ऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याची अनेक वेळा तुम्ही घोषणा केलं. आता पंत आम्ही तुमचं ऐकणार नाही. आता आम्ही छत्रपतींची अवलाद आहे ना, आम्ही मराठ्यांची अवलाद आहे ना, आम्ही शेतकऱ्याची अवलाद आहे ना, आम्ही आता ती दाखवून देऊ. आमच्या आई जिजाऊच्या लेकी सुद्धा आता दाखवतील. बघा तुम्ही उद्या मुंबईमध्ये काय तांडव उभं राहील, काय राडा उभं राहील. जरांगे पाटलांनी सांगितलं मीडिया समोर बोलू नका, पण आज आम्हाला स्थानिक लेवलला, गावच्या लेवलला आम्हाला आमच्या जरांगे पाटलाच्या पाठीशी उभं राहायचंय. आम्ही प्रवासात मुंबईत गेल्यानंतर ब्र शब्द काढणार नाही. काय असेल तो अधिकार आमच्या जरांगे पाटलाला आहे. आता आमच्या मराठा समाजाने एकच नेतृत्व मान्य केलं, बस. आमचा नेता, आमचा वंशज आता बाया घेऊन नाचणार नाही. आमचा फक्त आता हा खरा आमचा राजा मनोज जरांगे पाटील, बस. आम्ही याच्या पाठीशी उभं राहणार. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आता परत मुंबईतून परत येणार नाही. सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील. पंत, मुख्यमंत्री फडणवीस साहेब ही आपली जबाबदारी राहील. आणि जे जे आरामखोर बोललेत त्यांनी पुन्हा याद राखा, आता ही शेवटची वॉर्निंग. महाराष्ट्रात, भारतात तुम्ही कुठेही फिराल, आमचा मराठा समाजाचा युवक तुम्हाला सोडणार नाही. एवढंच मी सांगतो. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. पाटलांचा सांगावा आलाय. उद्या 29 तारीख आहे. सगळे सोयरे सगळे महाराष्ट्रातील तमाम 7 कोटी मराठा हे मुंबईकडे कूच करत आहे. हे अनाजी पंताला एकच इशारा देतोय, तू हे जे पेशवेगिरी आहे ना तुझी बंद कर. ए टिल्ले, तुझी उंची किती, बोलतो किती. जे आमच्या पाटलाची जी हसाडीची भाषा करतो, तुला कसा हसाडायचा, तेव्हा हा उद्या मुंबईला येतोच आहे. आझाद मैदानावर आम्ही येतोच आहे. काय काय चालीवर चाली. अरे मराठ्यांना सांगते का तुम्ही आम्हाला चाली शिकवायचे? गनिमी कावा कसा राहतो हा मराठा छत्रपती. मराठ्यांना शिकवायची गरज नाही. इतिहास हा मराठ्यांचा आहे. हा परत तू बदलायची कोशिश करू नको. आणि अनाजी पंत, तुम्ही हे चाळे बंद करा. हे बाद झाले. बाई पुढं कर, माणूस पुढं कर, हे कर ते कर. अरे चालीवर चाली चालता, आम्हाला शिकू राहिले का तुम्ही? उद्याच आम्ही 29 तारीख आहे, उद्या मुंबईत येतोय. काय तुमच्यात दम असेल ना तेवढा करून दाखवा. महाराष्ट्र मराठ्यांचा आहे, पाटलांचा आहे. मुख्यमंत्री आहे ना, मुख्यमंत्री प्रमाणे वागा. तुम्हाला जर तुमच्या आईच्या बद्दल एवढा कळवायला लागत असेल, मराठी भाषा ही रांगडी भाषा आहे. मराठा हा रांगडा आहे. मराठाची भाषा ही भाषा शैली. जर आमच्या आई बहिणीचे डोके फुटले तेव्हा तुम्ही कुठे गेले? पोलिसांना तुम्ही बढती दिली, शाबासक्या दिल्या. आणि आज तुम्ही तुमच्या आईबद्दल जर चुकून शब्द निघाला, पाटलांनी माफी मागितली. आज सगळेजण मराठा समाज तुमचे संविधानिक पद आहे म्हणून तुम्ही हे करताय. त्याचा गैरवापर करू नका.
ज्या उंचीने तुम्ही वर गेले ना तेवढे उंचीने एका मिनिटात खाली येताल. किल्ले हे बारकाले बुरकाले ना, उद्या आम्ही येतोय हे लक्षात ठेव. आणि उद्या लंगोट घालून येणार या मुंबईला. काय भासन अडवून दाखवा तुम्ही आम्हाला. उद्या मुंबईत होणारा जो मोर्चा आहे त्यात आम्ही सहभागी होणार आहोत. यापूर्वी सत्तेत असलेले आपले जे मुख्यमंत्री फार हुशार मुख्यमंत्री आहेत, पण इतके कपटी असतील असं माहित नव्हतं आम्हाला. यापूर्वीच्या जर जुन्या क्लिप्स बघितल्या तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं का वेअर देर इज विल देर इज वे, वेअर देर इज नो विल देर इज ऑलवेज अ एक्सक्यूज. म्हणजे तुम्हाला आरक्षण मराठ्यांना आम्ही देणारच असं त्यावेळेस विरोधी पक्षात ते असताना त्यांनी अनेक वेळा अशा क्लिप्स केल्या. शेतकऱ्यांसाठी दाखवलेला कनवाळा असेल, मराठ्यांसाठी दाखवलेला कनवाळा असेल, पण ज्यावेळेस सत्तेत आले आणि कुठल्या मार्गाने आले, कसे आले, हे सगळ्यांना आता मी परत परत सांगत नाही. परंतु खऱ्या अर्थाने खरंच पाटलांनी जर तुम्हाला शिवी दिली असाल आणि खरंच तुम्ही तुमच्या आईचे खरे पुत्र असाल तर तुम्ही हे मराठ्यांचं आरक्षण खरंच तुम्ही बहाल केलं पाहिजे. कारण की तुम्ही यापूर्वी दिलेले शब्द आहेत की सत्तेत असताना जर भारतीय जनता पार्टी जर कधी सत्तेत आली तर आम्ही मराठा आरक्षण कधीच देऊन टाकू. आणि आम्ही ही हिनवणी त्यांनी माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री यांना त्यांनी तो ताशेरे ओढले होते. तर आता त्यांना संधी आलेली आहे मराठ्यांवर उपकार करण्याची, तर त्यांनी जरूर करावं. एवढीच मी त्या माध्यमाच्या मार्फत मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो.